मेहवी सहाय्यक निबंधक सो कोल्हापूर दुग्ध यांच्याकडे सातत्यानं सर्व 1108 अवसानात काढलेल्या दूध संस्थांच्या संदर्भात नोटीससंदर्भात या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक दूध संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिली जात आहेत। परवा देखील आम्ही निवेदन दिलं होतं, आजही निवेदन देण्यासाठी आलो। खऱ्या अर्थानं आजची आमची मागणी अशी आहे की 1108 दूध संस्थांचं जे कामकाज चालू आहे ते अतिशय प्रलंबित आणि शांततेत चालू आहे। आमची पहिली मागणी अशी आहे की राधानगरी, बुदरगड आणि शाहूवाडी या तालुक्यातील संस्थेना अद्यापही नोटीस दिलेली नाही। त्या संस्थेना ताबडतोब नोटिसा देऊन त्यांची सुनावणी व्हावी ही पहिली गोष्ट आहे। ज्या संस्थेची नोटिसा दिलेल्या आहेत परंतु त्यांची अद्यापही सुनावणी झालेली नाही अशा संस्थेची सुनावणी या ठिकाणी व्हावी अशी दुसरी मागणी। तिसरी मागणी आहे की ज्या संस्थेची सुनावणी झालेली आहे, नोटीस मिळालेली आहे परंतु त्यांना निकालच दिलेला नाही, ते निकाल ताबडतोब द्यावा हा अशी चौथी मागणी आहे। आणि पाचवी मागणी आहे की ह्या संस्थेच्या अनेक संस्था ज्या तारखेनुसार या ठिकाणी सुनावणीला येतात परंतु अधिकारी वर्ग इथला चालढकल करतोय, ते भविष्यात चालढकल करू नये। ज्या तारखेला सुनावणी आहे त्या तारखेला झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी पाचवी मागणी आहे। सहावी मागणी आहे की चढढकल करतायत मुद्दाम आणि राजकीय या ठिकाणी या ह्याला दबाव येत आहे आणि दबावपोटीच आमचा मतदानाचा अधिकार किंवा पात्र आमच्या संस्था आहेत त्या संस्था खऱ्या अर्थानं मतापासून आणि गोकुळ दूध संघापासून बाजूला करण्याचा घाट या सहाय्यक निबंध ऑफिसमधून केला आहे काय असं आम्हाला वाटायलंय। त्यामुळे ताबडतोब तिची या ठिकाणी चौकशी व्हावी असा या ठिकाणी। परंतु आज या ठिकाणी सहाय्यक निबंधक ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत। खऱ्या अर्थानं त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही का आलं नाही तर ते म्हटले कोर्टात आहे। आता 46 नंबरची त्यांची तारीख आहे कोर्टात आणि आत्ता जाऊन बसायची काही गरज नाही। त्यांनी खरा वस्तू या ठिकाणी निवेदन घेऊनच त्या ठिकाणी जाणे गरजेचं होतं परंतु त्यांना आमची कदरच नाही आणि आमच्या संस्थाच त्यांनी 100% अपात्र करायचे आहेत असा त्यांनी घाट मनाशी बांधला आहे काय असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं आणि दूध संस्थेचं सगळ्या मत आहे। त्यामुळे आज त्यांना आम्ही खडसावून सांगितल्यानंतर येतो म्हणून सांगितलं आहे ते येतील, त्यांना आम्ही हे निवेदन देणार आहे आणि ताबडतोब जी कारवाई आहे शासनाने जे उच्च न्यायालयाने जे आदेश दिले त्या पद्धतीने ताबडतोब या ठिकाणी त्यांनी सुनावणी कराव्यात। जर इथून पुढे नाही केले, हेसणपणा जर केला तर इथून पुढे आमच्या ज्या दूध संस्थेच्या गाई म्हशी दूध आहे केना आहे किटल्या घेऊन बायका महिला सगळ्या ह्या दूध संस्थेच्या दारात आम्ही येऊन पुढच्या वेळी बसणार आहे। कारण असं झाल्याशिवाय हे आंदोलन उग्र झाल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही हे आमच्या आता लक्षात आले। त्यामुळे पुढचं आमचं जे आहे हे आम्ही निवेदन काढणार नाही। आम्ही आता जनावरं घेऊन आमच्या घरातल्या माया लेकरांना घेऊन आमच्या घरातल्या दूध म्हशींचं गाईचं दूध घेऊनच या ठिकाणी घेऊन येणार आहे। कारण गोकुळ संपवून निघालेली ही मंडळी आहेत हे आता आमच्या लक्षात आलंय आणि आमची संस्था जर दूध संस्थेचं दूध गोकुळ किंवा इतर संस्था कुठल्या स्वीकारायला तयार नसतील तर आम्ही ह्यांच्या दारात घालणं ते वतणार आहे अशी आमची पुढची भूमिका आहे। पुढच्या आम्ही जनावरं घेऊनच या ठिकाणी येणार आहे ही आमची भूमिका आहे।